दिंडोरीमधील अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे गायब झालेत की काय असा प्रश्न पडतोय। काल झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या निकालामध्ये जे कल हाती आलेले होते आणि त्यानंतर जो निकाल हाती आला, बाबू भगरे यांना 1,03,632 मतं मिळाली। विजयी भास्कर भगरे आणि बाबू भगरे यांच्या नावामध्ये साधर्म्य होतं। मात्र बाबू भगरे हे संध्याकाळपर्यंत घरी जर आले नाही तर तक्रार करणार अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। तर दिंडोरीमधले अपक्ष उमेदवार बाबू भगरे हे कालपासून दिसेनासे झालेले आहेत आणि त्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। 1,03,632 मतं त्यांनी घेतली या निवडणुकीमध्ये। सकाळपासून तुमचे वडील नाही आहेत असं तुम्ही सांगताय, काय नेमकं सांगून गेले होते ते? काहीच बोललेले नाही। बर, काय आवरलं सकाळी तुम्ही? काय नाही, सकाळी आंघोळ वगैरे केली, घरात निघून गेलेले। बर, मग तुम्हाला कसा निरोप मिळाला? तुम्ही बाहेर राहता? ते फक्त बोलले मी नाशिकला चाललोय। बर, मग अजूनपर्यंत तर काय आलेली नाही। आणि याविषयी बोलूयात, किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। किरण, खरं तर या निवडणुकीमध्ये काहीसं हे वेगळं वातावरण बघायला मिळालं होतं। खरं तर जे नाशिकमध्ये घडलंय, जे दिंडोरीमध्ये घडलंय त्याची पुनरावृत्ती आपल्याला रायगडमध्ये सुद्धा बघायला मिळालेली होती। अनेक सुनील तटकरे आणि अनेक अनंत गीते होते। तसं बाबू भगरे यांच्या नावामधल्या साधर्म्यामुळे 1 लाखांपेक्षा जास्त मतं त्यांनी घेतलेली आहेत। यामिनी अगदी खरं आहे। अनेकदा निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवारांकडनं असे फंडे खेळले जातात। यामध्ये विरोधी उमेदवार असतात, त्यांच्या नावासारखे अनेक उमेदवार रिंगणामध्ये उतरवले जातात आणि त्यांच्या मतांचं विभाजन होईल असा एक प्रयत्न असतो। मात्र या ठिकाणी अशाच स्वरूपाचे एक भगरे सर नावानं त्यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती। खरं म्हणजे जे बाबू भगरे आहेत, ज्यांना 1 लाखाहून अधिकची मतं मिळालेली आहेत, ते तिसरी पास आहे आणि अशी सर्व परिस्थिती असताना त्यांच्याही नावासमोर सर असा उल्लेख निवडणूक आयोगाकडनं करण्यात आला होता। तर दुसऱ्या बाजूला जे आता नवनिर्वाचित खासदार आहे भास्कर भगरे, त्यांच्या नावासमोर सर असा उल्लेख करण्यात आलेला नव्हता। मात्र ते पेशानं शिक्षक आहे। अशी सर्व परिस्थिती असताना भास्कर भगरे हे विजयी झालेले आहेत। जवळपास 1 लाखांचं मताधिक्य घेऊन ते विजयी झालेले आहेत। त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव केलेला आहे आणि दुसरे जे भगरे सर म्हणून होते त्यांना जवळपास 1,03,000च्या वरची मतं मिळालेली आहे। आणि अशी सर्व परिस्थिती असताना जे बाबू भगरे आहेत त्यांना गाठण्याचा आपण प्रयत्न केला, मात्र अशी बाब समोर आली की ते सध्या संपर्कात नाहीये, गायब झाल्याची माहिती मिळते। त्यांचं कुटुंब देखील चिंतेत आहे आणि सायंकाळपर्यंत जर या सगळ्या बाबतीमध्ये जर त्यांच्याशी संपर्क झाला नाही तर थेट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील देणार आहे। त्यामुळे एकूणच बाबू भगरे हे संपर्कात नाहीये, घरचे देखील त्यांच्या चिंतेत आहे आणि अशी ही सर्व परिस्थिती असताना कालच्या दिवसापासून बाबू भगरे यांनी 1 लाख मतं मिळवल्यानंतर ते राजकीय वर्तुळात देखील चर्चेचा विषय बनले। यामिनी, अगदी किरण, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।